इयत्ता 10वी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या प्रकरणातील कोशवाङ्मयाविषयी आपण माहिती बघत आहोत। कोशवाङ्मयाचा अर्थ आहे शब्दांचा अर्थसंग्रह म्हणजे कोश होय। शब्दांचा विविध माहितींचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे कोश होय। कोशामध्ये विविध प्रकारच्या ज्ञानाचे संकलन आणि व्यवस्थित मांडणी केलेली असते। उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने उपलब्धी हे कोशाचे उद्दिष्ट असते। आता आपण कोशांची वैशिष्ट्ये पाहूयात। पहिला आहे अचूकता, दुसरा नेमकेपणा, 3 वस्तुनिष्ठता, 4 बांधीवपणा आणि 5 अद्ययावतता। कोशांचे उपयोग आहेत, पहिलं अभ्यासकाला प्रेरणा मिळते आणि दुसरं संशोधनात भर पडते। आता आपण बघूया कोश आणि इतिहास। कोश आणि इतिहास दोन्हीतही वस्तुनिष्ठतेला, अद्ययावतपणाला आणि सत्य माहितीला महत्त्व असते। इतिहासाचा अभ्यास करणाऱ्याला कोशवाङ्मय उपयुक्त असते, तर कोश निर्मितीला इतिहासाची जोड द्यावीच लागते। आता आपण बघूयात इतिहास संबंधित कोश। रघुनाथ गोडबोले यांचा प्राचीन ऐतिहासिक कोश आहे। श्रीधर केतकर यांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा भारतवर्षीय चरित्रकोश आणि प्राचीन भारतीय स्थळकोश, त्यानंतर लक्ष्मण जोशी यांचा संगीतशास्त्र व कलावंत यांचा इतिहास, रा दाते यांचा क्रांतिकारकांचा चरित्रकोश आणि र फाटक यांचा स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश। आता आपण बघूयात कोशांचे प्रकार। पहिला प्रकार आहे स्थळकोश। इतिहास भूगोलाच्या आधारेच घडत असतो। ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे कोश म्हणजे स्थळकोश। महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे। सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची निर्मिती केली। या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिल्य अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चीनी, फारसी, ग्रीक साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे। स्थलकोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो आणि स्थळकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे। त्यानंतर दुसरा आहे शब्दकोश। अनेकविध शब्दांचा संग्रह व त्यांचा अर्थ शब्दकोशात दिलेला असतो। प्रतिशब्द व पर्यायी शब्द दिलेले असतात। शब्दांची व्युत्पत्ती व व्याकरण दिलेले असते। सर्वसंग्राहक, व्युत्पत्तिकोश, विशिष्ट विषयपर कोश, परिभाषा कोश, समानार्थी व विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, संग्रहकोश असे शब्दकोशाचे विविध प्रकार पडतात। तुमच्यासमोर काही शब्दकोशांची उदाहरणे दिलेली आहेत। त्यानंतर तिसरा आहे विश्वकोश। ज्ञानविज्ञानाची अद्ययावत माहिती साररूपाने एकत्र केलेली असते विश्वकोशात। विश्वकोश हे ज्ञानसंग्रहाचे व ज्ञानप्रसाराचे मुख्य साधन मानले जाते। सर्व संग्राहक आणि विशिष्ट विषयपर असे 2 प्रकार पडतात। एन्सायक्लोपीडिया, विकिपीडिया हे सर्व संग्राहक विश्वकोश असतात। तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीचे काम सुरू झाले। या विश्वकोशाचे आजवर 20 खंड प्रकाशित झाले आहेत। जगभरातील ज्ञान साररूपाने विश्वकोशात आणले गेले आहे। तुमच्या समोर चित्र आहे बघा, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, तुमच्यासमोर चित्र आहे त्यांचे, यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन केले। ही विश्वकोशाची काही उदाहरणे तुमच्यासमोर दिलेली आहेत। आता आपण पाहूयात पुढचा कोशाचा प्रकार, तो म्हणजे इतिहास कोश। गतकाळातील मानवीय व्यवहारात आलेल्या अनेक शब्दांचा संग्रह करून त्याचा नेमका अर्थ देणाऱ्या कोशास इतिहास कोश असे म्हणतात। अशा कोशात घटना व व्यक्ती यांचे नामोल्लेख, ताम्रपट,
शिलालेख अशा शब्दांचे अर्थ आणि दस्तऐवज, हस्तलिखिते, अभिलेख यांची वर्णानुक्रमे यादी दिलेली असते. न केळकर यांचा ऐतिहासिक शब्दकोश महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर आहे बघा इतिहास माहितीकोश. त्यानंतर इंडियन हिस्टॉरिकल प्लेसेस, डॉक्टर S.C. जैन यांचा. अशा प्रकारे इतिहास कोशाची विविध उदाहरणे आहेत. त्यानंतर तुमच्यासमोर कोशाचा पुढचा प्रकार आहे तो येतोय चरित्रकोश. चरित्रकोशाची उदाहरणे बघा. तुमच्यासमोर चित्र आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं चरित्र, हा चरित्रकोश आहे. त्यानंतर लीळा चरित्र हे आहे श्री चक्रधर स्वामी यांचं चरित्र आहे यात. तर समाजातील कर्तृत्ववान ज्या व्यक्ती आहेत त्यांची चरित्र आणि योगदान यांची माहिती या कोशात दिलेली असते. अशा कोशाला चरित्रकोश असे म्हणतात. काही उदाहरणे आपण बघूया. दुसरी ती म्हणजे भा गोडबोले यांचा भारतीय प्राचीन चरित्रकोश. त्यानंतर सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा 3 खंडात प्रसिद्ध झालेला भारतवर्षीय चरित्रकोश हे महत्त्वाचे चरित्रकोश आहेत. त्यानंतर पुढच्या कोशाचा प्रकार आहे संज्ञाकोश. इतिहासातील संज्ञा संकल्पना वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश म्हणजे संज्ञाकोश होय. जागतिकीकरण, साम्यवाद, साम्राज्यवाद अशा संकल्पनांचे अर्थ सामान्य लोकांना सहज सोप्या भाषेत सांगण्यासाठी हे संज्ञाकोश तयार केले जातात. तुमच्यासमोर उदाहरणे आहे बघा ग्रंथालय व माहितीशास्त्रकोश. त्यानंतर ग्रंथालय, माहितीशास्त्र आणि परिभाषा कोश. तर यामध्ये विविध परिभाषांचे, विविध संकल्पनांचे अर्थ या कोशामध्ये दिलेले असतात. त्यानंतर पुढचा कोशाचा प्रकार आहे संस्कृती कोश. यामध्ये विविध संस्कृतींची माहिती दिलेली असते बघा. तुमच्यासमोर आहे महाराष्ट्र संस्कृती कोश. त्यानंतर भारतीय संस्कृती कोश लीलाधर शर्मा यांचा. विविध संस्कृतींमधील धर्म, पेहराव, उत्सव, सण, परंपरा, शिक्षण इत्यादींची माहिती ज्या कोशात दिलेली असते त्याला म्हणतात संस्कृती कोश. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली तयार झालेल्या भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड प्रसिद्ध झाले आहेत. त्यात प्राचीन भारताची संस्कृती, समाजजीवन, सण, उत्सव, परंपरा यांची माहिती आढळते. अजून आपण संस्कृती कोशाची उदाहरणे पाहूयात. हा बघा आहे भारतीय संस्कृती कोश. ही सुद्धा 2 कोशांची, संस्कृती कोशांची उदाहरणे तुमच्या समोर आहेत. तर अशा प्रकारे आज आपण कोश वाङ्मयाचा अभ्यास केलेला आहे. आता या प्रकरणावरील स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. स्वाध्याय तुम्हाला पण दिलेला आहे पुढे. धन्यवाद.